नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर सर. मित्रांनो, कालमापन म्हणजे कॅलेंडर या टॉपिकवरचा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न सहज डिस्कस करायचा आहे, मला तुमच्यासोबत चर्चा करायचा आहे. आणि प्रश्न तो असा आहे की कोणता दिवस शताब्दी वर्ष म्हणजे सेंचुरी इयर्स, ज्या वर्षाच्या संख्येला 2 शून्य जुळलेले असतात, तो शताब्दी वर्षाचा शेवटचा दिवस असू शकत नाही. तुमच्याकडे 7 दिवस आहेत: सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, असे 7 दिवस. प्रश्न हा विचारतोय की शताब्दी वर्षाचा जो सर्वात शेवटचा दिवस तो कोणता असू शकत नाही, किंवा याच्या रिप्लेसमेंट मध्ये असाही प्रश्न पडतो की शताब्दी वर्षाचा शेवटचा दिवस कोणता असू शकतो. हे दोन्ही प्रश्न तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि या प्रश्नावर फक्त एक चर्चासत्र आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे सहज तुमच्या लक्षात राहील की कोणता दिवस येऊ शकत नाही किंवा कोणते दिवस येऊ शकतात. तर बघा, ऑप्शन मध्ये तुम्हाला सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी कोणता तरी एक दिवस असा असेल जो शताब्दी वर्षाचा शेवटचा दिवस नसेल, तर त्याला आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. चला चर्चा करूया. कधीतरी कॅलेंडरची सुरुवात झाली असेल, आणि कधीतरी कॅलेंडरची सुरुवात जेव्हा झाली असेल त्यावेळेस पहिली तारीख असेल. सर्वात पहिली तारीख म्हणजे 1 तारीख, आणि पहिला महिना असेल. महिना म्हणजे जानेवारी महिना, आणि सर्वात पहिला वर्ष असेल तो वर्ष 0001. वर्ष क्रमांक 1 घेतलाय. आता 2024 सुरू आहे बरं का, इतकी वर्ष आपण समोर गेलोय. आणि सर्वात पहिला दिवस जर कन्सिडर केला तो सोमवार, सर्वात पहिला दिवस सोमवार हाच गणला जातो. तर पहिल्या तारखेला, पहिल्या महिन्याला, पहिल्या वर्षाला पहिला दिवस जर सोमवार असेल तर त्या कालखंडात, त्या सेंचुरी इयर होते, त्या संपूर्ण 100 वर्ष, म्हणजे हा जर सेंचुरी इयर, जर शताब्दी वर्ष संपत असेल, तर शेवटची तारीख कोणती असायला पाहिजे? तर ती शेवटची तारीख असेल 31 डिसेंबर 0100, म्हणजे 100 वर्ष. किती झाले? 100 सेंचुरी इयर आहे. आणि सेंचुरी इयरचा हा सर्वात शेवटचा दिवस आहे 31 डिसेंबर, आणि सन दिलेला आहे 100. तर जसं आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वर्षाला एका दिवसाने कॅलेंडर पुढे सरकतं, प्रत्येक वर्षाला. आणि लीप वर्षाला 2 दिवसाने कॅलेंडर पुढे सरकतं. तर यानुसार टोटल किती दिवसाने या 100 वर्षामध्ये कॅलेंडर पुढे सरकेल, आधी त्याला काढून घेऊया. एकूण वर्ष झाले तुमच्याकडे 100. एकूण वर्ष आहेत 100. 0001 पासून 0100 पर्यंत एकूण वर्ष. आणि या 100 वर्षापर्यंत एकूण 24 लीप वर्ष येतील. 4ने भाग जाणाऱ्या जितके पण वर्षाच्या संख्या असतील त्याला लीप वर्ष म्हणतात. त्यामध्ये एक एक्स्ट्रा डे, म्हणजे 2-2 दिवसाने तो पुढे जाईल. 100 मध्ये लीप वर्ष तर आपण काउंट केलेच आहे, पण एक वर्ष जर काउंट केला तर 96 पर्यंत हा 100 आहे. कितीपर्यंत? 96 पर्यंत लीप वर्ष तयार होतील. आणि या 96ला 4ने भाग दिला तर 24 लीप वर्ष तयार होतील. किती तयार होतील? 24 लीप वर्ष. म्हणजे टोटल 100 अधिक 24, 124 दिवस. 124 दिवस हा कॅलेंडर पुढे गेले. आता काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की हा जो 100 दिसतोय हा सुद्धा लीप वर्ष असेल असं वाटतं, पण 100 हा लीप वर्ष नाहीये. लीप वर्षाची थेरी काय बोलते की 4ने भाग जाणाऱ्या जितके पण वर्ष असतील ते तर लीप वर्ष आहेत. पण त्यामध्ये एक कंडिशन अशी असतं की जर सेंचुरी इयर असेल, सेंचुरी इयर म्हणजे 100, 200, 500, 1600, 1700, 1800, 2000 हे सेंचुरी इयर. ज्या सेंचुरी इयर मध्ये 400ने भाग जातो तेच लीप वर्ष असतील. पण या 100 मध्ये 400ने भाग जात नाही, त्यामुळे 100 हा लीप वर्ष असणार नाही. हा 100 लीप वर्ष नाही, त्यामुळे 100 ला काउंट करता येणार नाही. तर आपण फक्त 96 पर्यंत काउंट करू, आणि 96 ला 4ने भाग दिला तर एकूण 24 लीप वर्ष आले. म्हणजे या 100 वर्षामध्ये कॅलेंडर 124 दिवसाने पुढे गेला. 124 दिवसाने पुढे गेला. आणि आपल्याला हे माहिती आहे की प्रत्येक आठवड्याला 7 दिवस असतात. तर या 124 चे 7-7 दिवसाचे तुकडे करूया. 7 दिवसानंतर पुन्हा तो वीक, म्हणजे तो आठवडा रिपीट होतो. तर 7 दिवसाने 7ने भाग देऊया, तितके आठवडे बाजूला काढूया, आणि शिल्लक संख्या बघूया. 7ने याला भाग दिला तर 7 1 7, 7 1 7, 5 शिल्लक, 7 7 49, म्हणजे 17ने पूर्णपणे 17 7 119 पर्यंत जाईल. 49 हा 54 आहे, म्हणजे 5 दिवस हा राहिलाय शिल्लक. 5 दिवस शिल्लक राहिलाय. म्हणजे असं म्हणता येईल की पहिल्या दिवशी
पहिल्या दिवशी पहिल्या वर्षाला ज्या दिवसापासून सुरुवात झाली असेल त्याच्यापासून 5 दिवस हा सेंचुरी इयरला म्हणजे 100व्या वर्षामध्ये तो पुढे सरकेल. आता सोमवारला काउंट करून 5 दिवस समोर गेले तर सोमवार पहिला दिवस, मंगळवार दुसरा, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे 5 दिवस झाले. तर या 31 डिसेंबर 100 या रोजी शुक्रवार हा दिवस असायला पाहिजे. कोणता दिवस असायला पाहिजे? तो शुक्रवार मिळेल. बघा की शुक्रवार हा दिवस येतोय बरं का, हा दिवस येतोय वर्षाच्या शताब्दी वर्षाच्या शेवटी कोणता दिवस येतोय? शुक्रवार हा दिवस येतोय. आणि जर या दिवशी शुक्रवार येत असेल तर 31 डिसेंबर 100 या रोजी शुक्रवार येत असेल तर 1 जानेवारी 101 या दिवशी कोणता वार असेल? तर या दिवशी मग कोणता वार असेल तर त्याला आपण फाइंड आउट करूया. तो जर शुक्रवार आहे तर हा शनिवार असायला पाहिजे. तो जर शुक्रवार आहे तर हा शनिवार असायला पाहिजे. एका दिवसाने पुढे जाईल, तो एका दिवसाने हा दिवस पुढे जाईल. राईट, पहिला दिवस मिळाला आपल्याला शुक्रवार. आता पुन्हा समोरचा दिवस काढूया. शुक्रवार जसा हा 124 दिवसाने पुढे गेला होता, 124 दिवसाने, तसा हा सुद्धा 124 दिवसानेच पुढे जाईल. कारण 200 मध्ये 400 ने भाग पूर्णपणे जात नाही. तर हा जर 24 दिवसाने जर पुढे जात असेल तर 5 दिवस इथे सुद्धा शिल्लक राहतील. आणि हा जर शनिवार आहे तर इथून 5 दिवस पुढे गेले तर शनिवारला पकडून बरं का, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, तर हा असायला पाहिजे तुमचा बुधवार. तुम्हाला दुसराही दिवस मिळाला बरं का, जो शताब्दी वर्षाच्या शेवटी येऊ शकतो, शताब्दी वर्षाच्या शेवटी येऊ शकतो, तो मिळाला तुम्हाला बुधवार. चला समोर जाऊया. समोर जर गेलं तर इथे मिळतो तुम्हाला बुधवार. इथे जे बुधवार हा आहे तर या 1 जानेवारी 201 ला बघा, 31 डिसेंबर 200 ला तुम्हाला मिळालं आहे बुधवार. तर 1 जानेवारी 201 ला एक दिवसाने पुढे जाईल म्हणजे हा असेल गुरुवार. आणि हा गुरुवार असेल तर पुन्हा हा 300 जो आहे तो लीप वर्ष नाही. म्हणजे 100 वर्ष तर इथपर्यंत झाले, 100 दिवसाने पुढे सरकला आणि 24 दिवस लीप वर्षाचे पुन्हा 124 दिवसांनी तो पुढे जाईल. म्हणजे 5 दिवसांनी हा पुन्हा पुढे जाईल. जसा हा 5 दिवसांनी पुढे गेला होता, याच्या पूर्वीचा 5 दिवसांनी पुढे गेला होता, हा सुद्धा 5 दिवसांनी पुढे जाईल. तर गुरुवारला काउंट करून गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, तर हा इथे यायला पाहिजे सोमवार. म्हणजे सोमवार हा दिवस सुद्धा शताब्दी वर्षाचा शेवटचा दिवस असू शकतो, शताब्दी वर्षाचा. चला, हा सोमवार झाला 31 डिसेंबर 300. तर याच्या एक दिवसा पुढे म्हणजे 1 जानेवारी 301 ला बघू, 1 जानेवारी 301 ला कोणता दिवस असेल? तर तो जर तुमचा सोमवार आला आहे तर हा तुमचा मंगळवार असायला पाहिजे. एका दिवसाने हा पुढे सरकला, ठीक ना. 31 डिसेंबर 300 ला सोमवार होता, तर 1 जानेवारी 301 ला तो मंगळवार येईल. आणि मंगळवार जर येत असेल तर आता इथे बघा, हा इसवी सन 400 दिसत. हा इसवी सन 400 म्हणजे हा लीप वर्ष आहे. हा आहे तुमचा लीप वर्ष. म्हणजे 100 वर्ष तर पुढे गेलाच होता, पण आता 24 नाही 25 लीप वर्ष तुम्हाला काउंट करावे लागतील. तर 100 अधिक 25 म्हणजे 125 एकूण दिवस झाले आहेत. आणि या 125 ला जर 7 ने भाग दिला, 7 17 7 119 आणि शिल्लक राहिले 6 दिवस. शिल्लक राहिले 6 दिवस म्हणजे मंगळवार पासून हा 6 दिवस पुढे जाईल. मंगळवार पासून हा 6 दिवस जर पुढे जात असेल तर मंगळवार पासून 6 दिवस पुढे जा. मंगळवारला काउंट करू. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि एक रविवार. तर हा असायला पाहिजे तुमचा रविवार. बघा, तुम्हाला 4 वर्षापर्यंत घेऊन गेलाय, रविवारपर्यंत आलाय, रविवारपर्यंत. आता जर 31 डिसेंबर 400 या रोजी रविवार जर असेल, रविवार असेल तर 1 जानेवारी 401 या तारखेला मग पुन्हा सोमवार तयार होईल. या तारखेला पुन्हा सोमवार तयार होईल, कारण हा रविवार आहे तर हा सोमवार. आणि सोमवार जर तयार होत असेल तर
आपण सोमवारपासूनच याला सुरुवातीला घेतलं होतं बघा, सोमवारपासूनच. तर हा सोमवारपासून मग पुन्हा ही जी सायकल आहे ही रिपीट होईल समोरच्या 4 वर्ष. समोरचे 4 वर्ष हा सोमवार आपण सुरुवातीला घेतला होता, तर हा शुक्रवार येईल, मग हा बुधवार येईल इथे, मग समोर गेलं तर हा सोमवार येईल आणि हा पुन्हा रविवार येईल. पुन्हा ही सायकल प्रत्येक 4 वर्षाला रिपीट रिपीट होतच राहील. म्हणजे शताब्दीच्या शेवटच्या दिवशी, शताब्दीच्या शेवटच्या दिवशी येणारे दिवस कोणते, येणारे दिवस कोणते, तर कोणते कोणते आले. पहिले आला होता शुक्रवार, तर शुक्रवार हा दिवस येऊ शकतो. त्यानंतर आला होता बुधवार, तर बुधवार हा दिवस सुद्धा येऊ शकतो. त्यानंतर आला होता सोमवार, तर सोमवार हा दिवस सुद्धा शताब्दीच्या शेवटच्या दिवशी येऊ शकतो. आणि त्यानंतर आला होता रविवार. हे असे 4 दिवस असे आहेत की कोणत्याही शताब्दीचा शेवटचा दिवस असू शकतात. पण आपला प्रश्न काय होता की शताब्दीच्या शेवटच्या दिवशी कोणता वार असू शकत नाही. तर कोणता वार असू शकत नाही, 7 दिवसापैकी 7 दिवसापैकी हे 4 दिवस तर असे आहेत जे शताब्दीचा शेवटचा दिवस असू शकतात. तर या 7 दिवसापैकी 4 मिळाले, कोणते 3 दिवस मिळाले नाही, तर तो मिळतोय मंगळवार, मंगळवार त्यानंतर गुरुवार आणि त्यानंतर शनिवार. त्यानंतर मिळतोय शनिवार. असे हे 3 दिवस आहेत, असे 3 दिवस जे शताब्दीचा शेवटचा दिवस असू शकत नाही. आणि प्रश्न सुद्धा आपला तोच होता की कोणत्या हा दिवस हा शताब्दी वर्षाचा शेवटचा दिवस असू शकत नाही. तर तुमचे उत्तर एकतर मंगळवार असायला पाहिजे किंवा गुरुवार असायला पाहिजे किंवा शनिवार. आणि आपण जो प्रश्न वर घेतला होता त्याचे 4 ऑप्शन सुद्धा तुम्हाला दिलेले होते बघा. 4 ऑप्शन्स काय होते, तर कोणता दिवस, कोणता दिवस शताब्दी वर्षाचा शेवटचा दिवस असू शकत नाही. 4 ऑप्शन बघा, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि त्यानंतर इकडे मिळतोय शुक्रवार. तर या 3 दिवसापैकी तर तुमचं उत्तर असायला पाहिजे मंगळवार हा दिवस. कारण सोमवार हा शताब्दीचा शेवटचा दिवस असू शकतो, बुधवार सुद्धा असू शकतो आणि शुक्रवार सुद्धा हा शताब्दीचा वर्षाचा शेवटचा दिवस असू शकतो. पण मंगळवार हा होणार नाही. हा एक सेम प्रश्न खूप साऱ्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि समोरही विचारण्यात येईलच. तर हा एक छोटासा व्हिडिओ फक्त तुमच्या माहितीसाठी हा तयार केलाय की हा प्रश्न तुम्हाला माहिती असायला पाहिजे. शताब्दी वर्षाच्या शेवटच्या दिवशी कोणता दिवस येऊ शकतो किंवा शताब्दी वर्षाच्या शेवटच्या दिवशी कोणता दिवस येऊ शकत नाही. तर आपण इथे उत्तर काढून ठेवलेलं आहे की कोणता दिवस येऊ शकतो. शुक्रवार येऊ शकतो किंवा बुधवार येऊ शकतो किंवा सोमवार येऊ शकतो किंवा रविवार येऊ शकतो शताब्दी वर्षाचा शेवटचा दिवस. पण मंगळवार येऊ शकत नाही, गुरुवार येऊ शकत नाही किंवा शनिवार हा दिवस येऊ शकत नाही. मित्रांनो, हा प्रश्न लक्षात ठेवा, नक्कीच तुम्हाला कुठेतरी समोरच्या भविष्यामध्ये परीक्षांमध्ये फेस होईल. ठीक. तर हा एक छोटासा व्हिडिओ कालमापनवर, कॅलेंडरवर महत्वाचा एक प्रश्न होता जो तुमच्यासोबत चर्चा करून सॉल्व्ह केलाय बरं का. आय होप की तुम्हाला समजला असेल. आणि तुम्हाला जर समजला असेल तर हे 3 दिवस लक्षात ठेवा जे शताब्दी वर्षाचा शेवटचा दिवस होऊ शकत नाही. राईट. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुमचे काही डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील, काही सजेशन्स असतील, तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करता येईल किंवा तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करता येईल. राईट. तर तात्पुरता हा छोटासा व्हिडिओ इथेच थांबवत आहे. पुन्हा तुमची भेट करेल नक्कीच समोर एखादा महत्त्वाचा प्रश्न घेऊन. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. थँक्यू.